हे माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेवर कोर्टामध्ये सध्या सुनावणी सुरू आहे। कोकाटेंकडून रवींद्र कदम यांनी बाजू मांडलेली आहे। सोमवार किंवा मंगळवारपर्यंत दिलासा द्यावा अशी मागणी कोकाटे हे रुग्णालयामध्ये असल्यामुळे दिलासा देण्यात यावा अशी मागणी कदम यांनी केलेली आहे। तर अटक वॉरंट जारी झालं, कोकाटे मात्र सरेंडर झाले नाहीत। सरकारी वकिलांनी कोकाटेंच्या याचिकेवर हा आक्षेप घेतलेला आहे। त्यावर कोकाटेंच्या वकिलांनी संबंधित प्रकरणावर कोकाटेंच्या आर्थिक परिस्थितीचा संदर्भ दिलाय। पात्र असल्यामुळेच घर मिळालं होतं। घराचा ताबा घेताना उत्पन्न सारखं राहत नाही। घराचा ताबा मिळेपर्यंत वेळ लागला। घर मिळालं तेव्हा माणिकराव कोकाटेंचं उत्पन्न हे 2500 रुपये होतं। घराचा ताबा मिळाल्यानंतर परिस्थिती बदलली, आर्थिक परिस्थिती बदलते असं रवींद्र कदम यांनी कोर्टामध्ये सांगितलंय। तर कोर्टामध्ये हा युक्तिवाद जोरात सुरू आहे। रवींद्र कदम हे माणिकराव कोकाटे यांची बाजू मांडतायत, तर सरकारी पक्षाकडून देखील जोरदार युक्तिवाद सध्या केला जातोय। अटक वॉरंट जारी झालं तरी देखील माणिकराव कोकाटे सरेंडर झाले नाहीत असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून केला जातोय। दरम्यान माणिकराव कोकाटे यांच्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणामध्ये सध्या उच्च न्यायालयामध्ये हा युक्तिवाद सुरू आहे आणि पात्र असल्यामुळेच माणिकराव कोकाटे यांना तेव्हा घर मिळालं होतं। घराचा ताबा घेताना उत्पन्न सारखं राहत नाही। घराचा ताबा मिळेपर्यंत वेळ लागला आणि घर मिळालं तेव्हा माणिकराव कोकाटे यांचं उत्पन्न 2500 रुपये होतं। घराचा ताबा मिळाल्यानंतर परिस्थिती बदललेली होती। आर्थिक परिस्थिती बदलत राहते असं रवींद्र कदम यांनी कोर्टात म्हटलंय। प्रांजल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। प्रांजल, जोरदार युक्तिवाद सध्या कोर्टात सुरू आहे। माणिकराव कोकाटेंचे वकील रवींद्र कदम यांनी ज्यावेळी माणिकराव कोकाटे यांना घर लागलं त्यावेळी त्यांचं उत्पन्न 2500 रुपये होतं आणि ज्यावेळी ताबा मिळाला त्यावेळी माणिकराव कोकाटे यांची आर्थिक परिस्थिती बदललेली होती असा युक्तिवाद केलाय। खरंच अगर आपण बघत आहोत न्यायमूर्ती लड्डा यांच्या या न्यायालयामध्ये जोरदार असा युक्तिवाद सुरू आहे। रवींद्र कदम हे माणिकराव कोकाटेंच्या वतीने सर्व बाजूही मांडतायत। विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर आर्थिक उत्पन्न किंवा या सर्व घडामोडींवरती बोललं हे जात आहेत। मात्र एकंदरीतच जेव्हा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी माणिकराव कोकाटे यांना शिक्षा ही ठोठावली होती, जी काही चौकशी खरं तर सरकारी पक्ष असेल किंवा प्रशासनाकडून करण्यात आलेली होती, त्या चौकशीमध्ये जे समोर आले म्हणजे आपण बघितलं तर माणिकराव कोकाटे यांना 10,000 रुपये दंड आणि 2 वर्षांची शिक्षा ही ठोठावली होती। त्यांच्यावरती जेव्हा दोष सिद्ध झाले, चार्जशीट हे लावण्यात आलं, तेव्हा त्यामध्ये खरं जे नमूद करण्यात आलं होतं, जे प्रशासनाच्या चौकशी समोर आलं होतं, ते जवळपास 2 ते 3 मुद्दे आहेत। पहिला मुद्दा असा होता जो पुरावा खरं तर महत्त्वाचा हाती लागलेला होता। त्यानुसार 1994 साली माणिकराव कोकाटे यांनी मला रिव्हॉल्वर मिळावी यासाठी एक अर्ज दाखल केलेला होता। हा अर्ज दाखल करताना त्यांनी म्हटलेलं होतं की माझं एक शेत आहे, त्या शेतामध्ये मला दर आठवड्याला 40 ते 50 कामगारांना पगार हा द्यावा लागतो आणि हाच खरं तर पुरावा जो आहे तो प्रशासनाच्या हाती लागलेला होता। इथेच माणिकराव कोकाटेंची अडचण ही झालेली होती। तर माणिकराव कोकाटे म्हणतायत की माझा महिन्याचा इन्कम जो आहे तो कमी होता, मी सदनिका घेण्यासाठी प्राप्त आहेत कारण मी आर्थिक दुर्बल होतो। तर माणिकराव कोकाटे हे महिन्याला या सर्व कामगारांना पगार कसा देत होते हा प्रश्न उपस्थित होत होता। हा पुरावा महत्त्वाचा हाती लागला होता आणि इथेच माणिकराव कोकाटे हे कुठेतरी अडकले होते। यासोबतच दुसरा देखील एक मुद्दा होता। त्यानुसार जे बोललं जाते की माणिकराव कोकाटे यांची जी जागा होती म्हणजे माणिकराव कोकाटे यांचे वकील शिवाजीराव कोकाटे यांना माणिकराव आणि इतर 3 मुलं म्हणजे एकूण 4 मुलं ही होती। या 4 मुलांच्या नावावरती 25 एकर जागा माणिकराव कोकाटेंचं जे सोमठाणे गाव आहे सिन्नर तालुक्यामध्ये तिथे होती आणि ही जी शेती आहे ते 4 मुलांच्या नावावरती होती। विशेष म्हणजे इथून जर काही ऊस असेल, द्राक्ष असेल यांचं उत्पन्न हे घेतलं जात होतं आणि हे उत्पादन घेतानाच इथला जो ऊस आहे तो ऊस कोपरगाव साखर कारखान्याला जात होता। माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे हे दोघं या ऊसाचा सप्लाय हा करत होते आणि त्यातून देखील माणिकराव कोकाटे आणि बंधू विजय कोकाटे यांना उत्पन्न नाही मिळत होतं, त्यांना हे पैसेही देखील मिळत होते। त्यामुळे माणिकराव कोकाटे हे आर्थिक दुर्बल कसे हा देखील प्रश्न उपस्थित केला जात होता। एकंदरीतच असे अनेक पुरावे हे खरं तर हाती लागले होते आणि त्यानुसार माणिकराव कोकाटे यांना शिक्षाही ठोठावण्यात आलेली होती। आता जी काय खरं तर कोर्टामध्ये अनेक घडामोडी सुरू आहेत। माणिकराव कोकाटे यांच्या वकिलाकडून युक्तिवाद हा केला जातोय आणि मनोज मोहिते हे कोकाटे यांच्या विरोधातील वकील आहेत, ते युक्तिवाद करतायत। त्यांनी म्हटलेत की कोकाटे हे त्यावेळी वकिली करायचे आणि त्यांच्याकडे 25 एकर जमीन देखील होती, कारखान्यात देखील ते सदस्य होते। जो मी आत्ता मुद्दा खरं तर मांडलेला आहे सागर, त्याच्यावरच खरं तर हा युक्तिवाद सुरू आहे। हे जे सांगतात 25 एकर जमीन होती, ही 25 एकर जी जमीन आहे ती माणिकराव कोकाटे यांच्या वकील म्हणजे शिवाजीराव कोकाटे यांच्या नावावरती ही जमीन आहेत। त्यांची 4 मुलं आहेत, माणिकराव कोकाटे आहे, विजय कोकाटे आहेत, भारत कोकाटे आहेत आणि पोपट कोकाटे आहेत। हे 4 बंधू आहेत। या 4 जणांच्या नावावरती ही शेत जमीन आहेत आणि या शेत जमिनीतून उत्पन्न हे यायचं, द्राक्ष असेल, ऊस असेल यांचे उत्पादन घ्यायचे। यासोबतच
देखील ते सदस्य होते असं देखील यात नमूद करण्यात आलेलं आहे. हा कारखाना जो आहे तो कोपरगाव साखर कारखाना आहे. या कोपरगावच्या साखर कारखान्यामध्ये माणिकरावांची ही जी शेती आहेत, या कुटुंबाची जी शेती आहे, त्या शेतातून ऊस जो आहे तो या कारखान्यात जायचा. या कारखान्यातलं जे उत्पन्न मिळायचं, जे ऊस पुरवठा जायचा, यातून देखील त्यांना पैसे मिळत होते असं देखील या वकीलपत्रात लिहिण्यात आलेलं आहे. त्यासोबतच एक जर महत्त्वाचा मुद्दा जर सांगायचा झाला तर 1995 साली खरं हा गुन्हा दाखल झालेला होता आणि 1996 साली जवळपास जो एक्झॅक्ट आकडा आहे खरं तर तो आता सांगता येत नाही, मात्र कैक हजारो टन ऊस जो आहे तो माणिकराव कोकाटे यांचे बंधू विजय कोकाटे यांनी देखील पुरवलेला आहे असं देखील या वकीलपत्रामध्ये लिहिण्यात आलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी माणिकराव कोकाटे यांच्या आर्थिक उत्पन्नावरती जे बोललं जातं आहे तेच वकीलपत्रामध्ये देखील आहेत आणि त्यामुळे त्यांच्या अडचणी झालेल्या आहेत. आता देखील जे कोर्टामध्ये खरं आपण बघितलं तर युक्तिवाद केला जातो आहे, अनेक घडामोडी घडत आहेत. माणिकराव कोकाटे यांच्यावरती आरोप आहेत की त्यांनी बनावट कागदपत्र सादर केली आहेत, शासनाची फसवणूक केलेली आहेत. माणिकराव कोकाटे यांच्याकडून इकॉनॉमिकल सर्टिफिकेट असेल किंवा जे ॲफिडेविट देण्यात आलेलं होतं त्यामध्ये माहिती ही चुकीची देण्यात आलेली आहेत असं देखील त्यांच्यावरती आरोप आहेत. माणिकराव कोकाटे यांनी गरिबांची घरंही लाटलेली आहेत. त्यांनी आणि त्यांच्या भावांनी दोघांनी आर्थिक दुर्लभ असलेल्या प्रवर्गातील घरं ही लाटलेली आहेत. एकंदरीतच हे जे घर किंवा सदनिका आहेत, ही सदनिका नाशिकचा कॉलेज रोड जो खरं तर उच्चभ्रू परिसर आहेत, म्हणजे आता जर तिथे जरी आपण बघितलं तर किमान एक 2 BHK जरी फ्लॅट घ्यायचं जर म्हटलं तर जवळपास 60 ते 70 लाखांच्या घरामध्ये तिथे 2 BHK फ्लॅट आहेत. जर आपण डिलक्स आलिशान फ्लॅट जर बघितला तर त्याची किंमत 1 कोटीपेक्षा जास्त देखील जाऊ शकते. आणि अशा या कॉलेज रोड परिसरामध्ये या सदनिका आहेत. निर्माण व्ह्यू नावाची ही अपार्टमेंट आहेत. तिथे 4 सदनिका आहेत. या 4 सदनिकांमध्ये आपण बघितले तर या 4 सदनिका ज्या आहेत ते 4 आरोपींनी बळकावल्या असा आरोप होता. या 4मध्ये कोकाटे 2 बंधू देखील होते. इतर दोघांची निर्दोष मुक्तता ही करण्यात आलेली आहेत आणि त्यांची जी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे ती पण देखील खरं तर इंटरेस्टिंग असं खरं तर हे सर्व घडामोड आहेत. यातील जे चौथे आरोपी होते त्या चौथ्या आरोपींनी फ्लॅट तर घेतला होता, त्यांचं उत्पन्नही कमी होतं, मात्र त्यांना फ्लॅट अलॉट झाल्यानंतर त्यांनी तो फ्लॅट माणिकराव कोकाटे यांच्या नावावरती केला होता. त्यामुळे ही बेनामी प्रॉपर्टी आहेत, बेनामी हा सर्व व्यवहार झालेला आहे असं देखील सिद्ध करण्यात आलं होतं. आणि असं आपण म्हणत नाही आहे तर वकीलपत्रामध्ये देखील या संपूर्ण घटनेचा उल्लेख देखील आहे. त्यामुळे या ज्या 4 सदनिका आहेत किंवा माणिकराव कोकाटे जे काही वादात सापडलेले आहेत, आर्थिक दुर्लभ हे दाखवलेलं होतं. मात्र जर अशा प्रकारे एकाचा फ्लॅट देखील अलॉट झाल्यानंतर कोकाटे ते त्यांच्या नावावर करतायत, ही देखील कुठेतरी कोकाटेंची अडचण होती. हा देखील पुरावा जो आहे तो खरं तर मांडण्यात आलेला होता. यासोबत आता आपण बघितलं तर अनेक घडामोडी सुरू आहेत. पुढे आता कोर्टात देखील युक्तिवाद सुरू आहेत. त्यानुसार माणिकराव कोकाटे हे त्यावेळी सभापती होते, वकील होते. ते काय करतायत त्यांना पूर्ण कल्पना होती असे कोकाटेंचे जे विरोधक आहेत ते वकील बाजू मांडतायत. त्यांना कायद्याची पूर्ण जाण होती, तरी त्यांनी अशा प्रवर्गातून अर्ज करणे हे पसंत केले होते. माणिकराव कोकाटे यांची बंधू हे देखील कंत्राटदार होते. त्यावेळी कोकाटे यांची परिस्थिती आर्थिक दुर्बल घटकात येत नव्हते. आपण बघितलं तर कोकाटेंचं खरं तर आर्थिक उत्पन्न यावरच सध्या खरं तर जोरदार युक्तिवाद हा विरोधी पक्षाकडून केला जातोय. माणिकराव कोकाटे यांचे बंधू हे कंत्राटदार होते किंवा माणिकराव कोकाटे हे सभापती होते. तर आपण जर राजकीय कारकीर्द जर पूर्ण माणिकराव कोकाटे यांची बघितली तर अगदी शालेय जीवनापासून माणिकराव कोकाटे हे राजकारणात आहेत. त्यांची राजकारणाची सुरुवात ही खरं तर GS म्हणून झालेली होती. सुरुवातीला ते काँग्रेस पक्षाचे काम करत होते. जी खरं तर माहिती मिळते त्यानुसार 1992 साली माणिकराव कोकाटे हे जिल्हा परिषदेचे सदस्य देखील होते. 1996 साली ते सभापती देखील राहिलेले आहेत आणि त्यामुळे हा देखील युक्तिवाद केला जातोय की माणिकराव कोकाटे हे वकील तर होते, यासोबतच कारखान्यामध्ये ते सदस्य होते. यासोबतच माणिकराव कोकाटेंचे बंधू विजय कोकाटे हे कंत्राटदार देखील होते आणि त्यावेळची कोकाटेंची यांची परिस्थिती जी आहे ती आर्थिक दुर्बल नव्हती. असा सध्या युक्तिवाद जो आहे तो सध्या सगळं सुरू असायचं बघायला मिळतं. नक्कीच प्रांजल, तुम्ही आपल्यासोबत राहाच तर नेमकं प्रकरण काय आहे ते देखील सांगणं गरजेचं आहे. माणिकराव कोकाटे यांना शासकीय सदनिकेसाठी बनावट कागदपत्र सादर केल्याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने त्याचबरोबर नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवलेला आहे आणि या प्रकरणामध्ये त्यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. इतकंच नाही तर 10,000 रुपयांचा दंड देखील त्यांना ठोठावण्यात आला. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी गुरुवारी मंत्रिपदाचा राजीनामा देखील दिला आहे. त्याचबरोबर कोकाटे यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट देखील निघालेलं आहे आणि त्यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे. आणि याच शिक्षेला स्थगिती देण्यासाठी आता माणिकराव कोकाटे हे मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांनी याचिका दाखल केलेली आहे आणि त्यांच्या या याचिकेवर सध्या कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे. दरम्यान याचिकाकर्त्यांच्या वकिलांचा युक्तिवाद सध्या सुरू आहे. कोकाटेंनी मंत्री असून गरिबांची घरं लाटली असा युक्तिवाद करण्यात आलेला आहे. ज्यावेळी घोटाळा झाला तेव्हा कोकाटे हे वकील होते. कोकाटेंनी जे केलं ते योग्य नव्हतं
कोकाटेंचा वैद्यकीय अहवाल देखील आता कोर्टात सादर करण्यात आलेला आहे। कोकाटे रुग्णालयात असल्यामुळे दिलासा द्यावा अशी मागणी कोकाटेंच्या वकिलांनी केलेली आहे। अटक वॉरंट जारी झालं, मात्र कोकाटे सरेंडर झाले नाहीत। सरकारी वकिलांच्या कोकाटेंच्या याचिकेवर त्यांनी हा आक्षेप घेतलेला आहे। त्यामुळे आता जोरदार युक्तिवाद सध्या सुरू आहे। माणिकराव कोकाटे यांचे वकील, त्याचबरोबर सरकारी वकील आणि याचिकाकर्ते यांचा हा युक्तिवाद आपण पाहतो आहोत। अटक वॉरंट जारी झालं तरी देखील कोकाटे सरेंडर झाले नाहीत असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आलाय। मात्र पात्र असल्यामुळेच त्यांना घर मिळालेलं होतं आणि ज्यावेळी त्यांना ही सदनिका लागली त्यावेळीच त्यांचं आर्थिक उत्पन्न आणि ज्यावेळेस त्याचा ताबा मिळाला त्यावेळचं आर्थिक उत्पन्न यामध्ये मोठा फरक होता असं देखील रवींद्र कदम यांनी आपल्या सुनावणी दरम्यान म्हटलेलं आहे। आपल्या युक्तिवादादरम्यान त्यांनी हे म्हटलेलं आहे। घर मिळालं तेव्हा 2500 रुपये उत्पन्न होतं आणि ज्यावेळी घर मिळालं त्यावेळी परिस्थिती बदललेली होती असं रवींद्र कदम यांनी म्हटलंय। 1993-94 साली कोकाटेंची आर्थिक स्थिती बदलली, आर्थिक परिस्थिती ही कायम बदलत असते असं देखील रवींद्र कदम यांनी आपल्या युक्तिवादात म्हटलेलं आहे। दरम्यान पात्र असल्यामुळेच त्यांना घर मिळालं होतं असा युक्तिवाद देखील रवींद्र कदम यांनी केला। मात्र घराचा ताबा घेताना त्यांचं उत्पन्न वाढलेलं होतं। उत्पन्न हे काही नेहमी सारखं राहत नाही असा युक्तिवाद देखील माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांनी केलेला आहे। दरम्यान कोकाटेंच्या वकिलाचा युक्तिवाद आता संपलाय आणि पुढील युक्तिवादाला आता सुरुवात झालेली आहे। कोकाटेंच्या याचिकेवर उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सध्या सुरू आहे। 1993-94 साली कोकाटेंची आर्थिक स्थिती बदललेली होती आणि कोकाटेंची मुलगी देखील आता कोर्टरूममध्ये दाखल झालेली आहे। स्वतःच्याच सहीची कोणी फोर्जरी करू शकतं का असा युक्तिवाद करण्यात येतोय। ही फसवणूक नव्हतीच, कोकाटेंच्या वकिलांनी हा दावा केलेला आहे। तर जोरदार युक्तिवाद सध्या सुरू आहे। माणिकराव कोकाटे यांनी गरिबांची घरं लाटली, त्यांनी आणि त्यांच्या भावांनी दोघांनी आर्थिक दुर्लभ असलेल्या प्रवर्गातील घरं लाटली। माणिकराव कोकाटे त्यावेळी सभापती होते, वकील होते, ते काय करतायत याची त्यांना पूर्ण कल्पना होती असा युक्तिवाद देखील आता सरकारी पक्षाकडून केला जातोय। त्यांना कायद्याची पूर्ण जाण होती, तरीही अशा प्रवर्गातून अर्ज करणं त्यांनी पसंत केलं। माणिकराव कोकाटे यांचे बंधू हे देखील कंत्राटदार होते, त्यावेळीही कोकाटे यांची परिस्थिती आर्थिक दुर्बल घटकात येत नव्हती असा युक्तिवाद सध्या याचिकाकर्त्यांच्या वकिलांकडून करण्यात येतोय। कोकाटेंच्या आर्थिक परिस्थितीचे संदर्भ दिले जात आहेत। दरम्यान कोकाटे यांच्या वकिलांनी ज्यावेळी ही सदनिका कोकाटे यांना लागली त्यावेळी त्यांचं उत्पन्न केवळ 2500 रुपये होतं असं सांगितलेलं आहे आणि आर्थिक परिस्थिती ही सातत्यानं बदलत राहते। घर लागलं आणि घराचा ताबा मिळाला, या दरम्यानची कोकाटे यांची आर्थिक परिस्थिती बदललेली होती, त्यामुळे ही फसवणूक नाही असा युक्तिवाद सध्या कोकाटेंच्या वकिलांकडून केला जातोय। पुन्हा एकदा जाणार आहोत प्रांजल यांच्याकडे। प्रांजल, याचिकाकर्त्यांच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद सुरू आहे। माणिकराव कोकाटे यांचे बंधू देखील कंत्राटदार होते असा युक्तिवाद सध्या याचिकाकर्त्यांच्या वकिलांकडून केला जातोय। मुळातच सागर की हे जे बोललं जातं की माणिकराव कोकाटे हे अटक वॉरंट निघाल्यानंतर सुद्धा सरेंडर हे झाले नाहीत। तर आपण काल परवा देखील हा जर सर्व घडामोड जर बघितल्या तर बुधवारी माणिकराव कोकाटे यांना अटक वॉरंट हे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी बजावलेलं होतं। त्याच्या आदल्या दिवशीच म्हणजे बुधवारी जेव्हा जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावली, तिथे खरं तर जर माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू जर उपस्थित राहिले असते तर कदाचित त्यांना कुठेतरी दिलासा मिळाला असता असं देखील सध्या बोललं जाते आणि ते हजरही झाले नाहीत, ही कुठेतरी त्यांची चूक झालेली आहे असं देखील सध्या राजकीय वर्तुळात ही चर्चा आहे। दरम्यान त्यांचे बंधू हे कंत्राटदार होते, यासोबतच माणिकराव कोकाटे हे सभापती होते। तर हा गुन्हा 1995 साली दाखल झालेला आहे आणि 1996 साली माणिकराव कोकाटे हे खरं तर सभापती होते। यासोबतच गुन्हा दाखल झाल्यानंतर जो काही तपास खरं तर संपूर्ण केला म्हणजे अगदी माढाचे उपजिल्हाधिकारी असतील किंवा जिल्हा प्रशासनाचे अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील, यांनी तपास केला होता। अनेक साक्षीदार देखील यामध्ये तपासले गेलेत, म्हणजे अगदी गावचे पोलीस पाटील असतील, यासोबतच कारखान्याचे काही कर्मचारी असतील, यासोबतच त्या गावचे काही लोक असतील, असे अनेकांची साक्ष खरं तर या गुन्ह्यामध्ये नोंदवली गेलेली होती आणि ही साक्ष घेतल्यानंतर चार्जशीट दाखल झालं आणि यामध्ये संपूर्णतः या ज्या घडामोडी आहेत त्या संपूर्ण बाबी ज्या आहेत त्या उघड झालेल्या आहेत। मुळातच हे जे प्रकरण घडलेलं आहे म्हणजे 30 वर्षांपूर्वीचं हे प्रकरण आहे आणि 30 वर्षांपूर्वीचं हे सदनिकेचं प्रकरण जे आहे, हा सदनिकांचा खरं जो घोटाळा खरं समोर आलेला आहे, हा माणिकराव कोकाटे यांना हा भोवलेला आहे। आपण बघितलं तर ही संपूर्ण जर घटना जर आपण बघितली, जर घटनाक्रम आपण जर बघितला तर डेट ऑफ ऑफेन्स हे संपूर्ण गुन्हा खरं तर कधी घडलेला आहे तर 9/9/1989 ते
29/11/1994 म्हणजे 5 वर्षांच्या काळात हा गुन्हा घडलेला आहे। याबाबतची जी FIR आहेत, गुन्हा दाखल झालेला आहे 13/10/1995ला। डेट ऑफ चार्जशीट यामध्ये या घटनेमध्ये या खटल्यामध्ये चार्जशीट दाखल झालं ते म्हणजे 25/3/1997 रोजी। डेट ऑफ फ्रेमिंग ऑफ चार्जेस 4/9/2000ला फ्रेमिंग चार्जेस जे आहेत ते करण्यात आले। तर डेट ऑफ कमिन्समेंट ऑफ एव्हिडन्स जो आहे तो 3/4/2001ला डेट ऑफ कमिन्समेंट झालेला आहे, एव्हिडन्स झालेला आहे। आणि त्यानंतर 2001 ते 2025 पर्यंत आपण बघितलं तर पटलावरती ही केस कुठेतरी आली नव्हती आणि 2025 साली खरं तर ही केस पटलावरती आली। त्यानंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांना शिक्षाही ठोठावली। यामध्ये आपण बघितलं तर कुठेतरी माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळणार का, त्यांची आमदारकी देखील धोक्यातही आलेली आहेत अशा देखील या चर्चा होत्या। मात्र जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना दिलासा हा दिलेला होता। यामध्ये माणिकराव कोकाटे यांच्याकडून आता काय प्रयत्नही केले जात आहेत, उच्च न्यायालयात ते धाव घेणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते। दरम्यान अचानक 2 दिवसांपूर्वी त्यांना शिक्षाही ठोठावण्यात आली, त्यांच्या अटक वॉरंट हे निघालं आणि अटक वॉरंट निघाल्यानंतर देखील आपण जर बघितलं तर अगदी कोर्टामध्ये 2 दिवसांपूर्वी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या कोर्टामध्ये देखील अगदी शेवटच्या क्षणाला म्हणजे जेव्हा न्यायाधीश आता निकाल देतील अशी अपेक्षा होती, त्याचवेळी माणिकराव कोकाटेंचे वकील मनोज पिंगळे हे न्यायालयामध्ये हजर झाले आणि त्यांनी तिथे सांगितलं की माणिकराव कोकाटे हे सध्या लीलावती रुग्णालयात मुंबईमध्ये उपचार घेत आहेत, काही वेळापूर्वी ते तिथे दाखल झालेला आहे। त्यामुळे माणुसकीच्या नात्याने माणिकराव कोकाटे यांना अटक वॉरंट हे बजावण्यात येऊ नये आणि तेव्हाच न्यायदंडाधिकारी मान्य श्री रुपाली नरवाडिया यांनी म्हटलं की माणिकराव कोकाटे त्यांचे बंधू हे जर काल सत्र न्यायालयामध्ये दाखल झाले असते, तर स्वतः सरेंडर झाले असते तर त्यांना कुठेतरी दिलासा मिळाला असता। मात्र आता आपण तसं काही करू शकत नाही असं म्हणत त्यांनी अटक वॉरंटच हे खरं तर कोकाटेंच्या नावाने काढलेलं होतं। आणि सध्या देखील आपण बघितलं तर माणिकराव कोकाटे सध्या लीलावतीमध्ये उपचार हे घेत आहेत। आज देखील त्यांची अँजिओग्राफी झालेली आहे, त्यांचं मेडिकल बुलेटिन देखील करतं समोर येईल। आणि कालच खरं तर रात्री नाशिक पोलिसांचं पथक देखील मुंबईला गेलेलं आहे, 2 वाहनातून हे पथक रवाना झालेलं आहे आणि पुढे आता पोलिसांची देखील काय ॲक्शनही राहणार आहेत, माणिकराव कोकाटेंना अटक कधी होणार याकडे लक्ष लागलेलं असताना आता उच्च न्यायालयामध्ये ही संपूर्ण घडामोड सुरू आहेत, उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहेत, बाजूही मांडली जाते। त्यामुळे आजच्या या उच्च न्यायालयामध्ये काय निकाल हा येतोय यावरतीच खरं तर माणिकराव कोकाटे यांचं पूर्णतः राजकीय भवितव्य जे आहेत ते अवलंबून आहेत। आता जर बघितलं तर संपूर्ण घडामोडी ह्या सुरू आहेत, अनेक जोरदार युक्तिवाद हा खरं तर केला जातोय। आता आपण जर बघितलं तर आता एक देखील घडामोड जर बघितली तर माणिकराव कोकाटे यांच्या उत्पन्नाबाबत जेव्हा कनिष्ठ कोर्टात सुनावणी झाली त्यावेळी पोलीस पाटील यांनी त्यांचे उत्पन्न हे अंदाजे 1 लाख आहेत असं सांगितलं होतं। असा युक्तिवाद अनिकेत निकम हे करतायत, उत्पन्नाचा तो अंदाज होता फक्त असं देखील त्यांचं म्हणणं आहे। हा जो उत्पन्नाचा 1 लाखाचा जो उत्पन्नाचा खर्च उल्लेख हा वारंवार केला जातोय, हे 1 लाखांचं उत्पन्न हे त्या शेतीबाबतच आहेत। सोमठाण्यामधली ही शेती आहेत, जे माणिकराव कोकाटेंचं सिन्नर तालुक्यातील मूळ गाव आहेत, तिथेच त्यांचं निवासस्थान देखील आहेत, तिथे ही शेती होती आणि ही शेती जी आहे ती खरं तर 4 भावांच्या नावे होती। त्यामुळे हे अंदाजे आहेत असं अनिकेत निकम हे खरं तर सांगतायत। तर विरोधी पक्षाचे वकील जे आहेत मोहिते हे सांगतायत की ही 25 एकर शेती त्यांच्या वडिलांची होती, ते साखर कारखान्यावर देखील होते। तर यावरती न्यायमूर्तींनी म्हटलेलं आहे जर तुम्ही नाकारत नाही आहात तर ही जमीन होती हे कबूल करा। अनिकेत निकम म्हणतायत की ती वडिलोपार्जित ही जमीन होती। माणिकराव कोकाटेंचे वकील शिवाजीराव कोकाटे यांची ही जमीन होती आणि ही 4 भावांच्या नावे खरं तर ही जमीन ही करण्यात आलेली होती। आणि यातील जे उत्पादन हे घेतलं जात होतं, खास करून द्राक्ष यासोबत ऊस जो आहे तो शेतीमध्ये घेतला जात होता आणि पुढे तोच ऊस जो आहे तो साखर कारखान्याला दिला जात होता। जर या जमिनीतून तुम्ही ऊसाचे उत्पन्न घेत होता तर उत्पन्न नव्हते असं म्हणता येत नाही असं देखील कोर्ट हे म्हणतंय। त्यामुळे आता एकंदरीत हा युक्तिवाद सुरू झालेला आहे, पुढे काय आता घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। नक्कीच प्रांजल, तुम्ही असेच जोडलेले राहा, महत्त्वाचा युक्तिवाद सध्या सुरू आहे। अनिकेत निकम हे देखील बाजू मांडतायत आणि यामध्ये कोणकोणता युक्तिवाद सध्या सुरू आहे हे पुन्हा एकदा आपण सांगणार आहोत। माणिकराव कोकाटे यांनी गरिबाची घरे लाटली, त्यांनी आणि त्यांच्या भावांनी दोघांनी आर्थिक दुर्लभ असलेल्या प्रवर्गातील घरं लाटली। माणिकराव कोकाटे त्यावेळी सभापती होते, वकील होते, ते काय करतायत त्यांना पूर्ण कल्पना होती, त्यांना कायद्याची पूर्ण जाण होती, तरी देखील त्यांनी अशा प्रवर्गातून अर्ज करणं पसंत केलं। माणिकराव कोकाटे यांचे बंधू हे देखील कंत्राटदार होते, त्यावेळी देखील कोकाटे यांची परिस्थिती आर्थिक दुर्बल घटकात येत नव्हती असा युक्तिवाद सध्या वकिलांचा सुरू आहे। माणिकराव कोकाटे यांच्या उत्पन्नाबाबत जेव्हा कनिष्ठ कोर्टामध्ये सुनावणी झाली त्यावेळी पोलीस पाटील यांनी त्यांचं उत्पन्न हे अंदाजे 1 लाख रुपये सांगितलं होतं असा युक्तिवाद अनिकेत निकम यांनी केलेला आहे। तर विरोधी वकील मोहिते यांचं म्हणणं आहे की 25 एकर शेती त्यांच्या वडिलांची होती, ते साखर कारखान्यावर देखील होते। त्यावर न्यायमूर्तींनी म्हटलंय जर तुम्ही नाकारत नाही आहात की जमीन
होती हे कबूल करा. अनिकेत निकम म्हणतायत की ती वडिलोपार्जित जमीन होती आणि यावर कोर्टानं असं म्हटलंय की या जमिनीतून तुम्ही ऊसाचं उत्पन्न घेत होतात तर उत्पन्न नव्हतं असं म्हणता येत नाही, असं महत्त्वाचं निरीक्षण यावेळी कोर्टानं इथं नमूद केलेलं आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातला निकाल काय येतो, निर्णय काय येतो हे पाहणं महत्त्वाचं असलं तरी सध्या जोरदार युक्तिवाद दोन्ही बाजूंना सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. माणिकराव कोकाटे यांना जेव्हा सदनिका लागली त्यावेळी त्यांचं उत्पन्न किती होतं यावरून सगळा हा युक्तिवाद सुरू आहे. दरम्यान कोकाटेंच्या वकिलांनी असा दावा केलेला आहे की ज्यावेळी सदनिका त्यांना लागली आणि त्यांना जेव्हा ती हातात मिळाली त्या दरम्यानचं उत्पन्नातील फरक हा महत्त्वाचा लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण एका माणसाचं आर्थिक उत्पन्न हे सातत्यानं बदलत असतं असा दावा माणिकराव कोकाटे यांचे वकील रवींद्र कदम यांनी केलेला आहे. आणि त्यानंतर हा जोरदार युक्तिवाद सध्या याचिकाकर्त्यांच्या वकिलांकडून केला जातोय की माणिकराव कोकाटे यांनी गरिबांची घरं लाटली, त्यांनी आणि त्यांच्या भावांनी दोघांनी आर्थिक दुर्बल असलेल्या प्रवर्गातील ही घरं लाटलेली आहेत असा जोरदार युक्तिवाद सध्या सुरू आहे. कोकाटे यांचे भाऊ देखील कंत्राटदार होते, त्यांना 25 एकर जमीन होती असा दावा, असा युक्तिवाद सध्या याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केलेला आहे. कोकाट्यांच्या वकिलांना एक सवाल देखील आहे. कोकाटे त्यावेळी आर्थिक दुर्बल घटकात येत नव्हते असा दावा, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केलेला आहे. कोकाट्यांनी 25 एकर जमीन असल्याचं नाकारलं नाही असं कोर्टाने म्हटलंय. तुमच्याकडे खरंच कुठली जमीन नाही का असा सवाल देखील कोर्टानं कोकाटे यांच्या वकिलांना विचारलेला आहे. कोकाटे त्यावेळी आर्थिक दुर्बल घटकात येत नव्हते असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केला आहे. तर कोकाटेंच्या वकिलांना देखील आता कोर्टानं काही सवाल विचारलेले आहेत. त्यामध्ये महत्त्वाचे सवाल आहेत की ती जमीन तुमची नव्हती का, आणि त्या जमिनीतून जर ऊसासारखं उत्पन्न निघत असेल तर ते उत्पन्न तुम्हाला नाकारता येणारं नाही. त्यामुळे महत्त्वाचा युक्तिवाद आणि त्यावर न्यायमूर्तींचं हे निरीक्षण अतिशय महत्त्वाचं म्हणावं लागेल. पुन्हा एकदा जाणार आहोत प्रांजल यांच्याकडे. प्रांजल, जोरदार युक्तिवाद आहे आणि ही जमीन कोकाटे यांचीच आहे, यावर आता ती जमीन तुमची नाहीये का, आणि जर त्या जमिनीमध्ये ऊसासारखं उत्पन्न घेतलं जात असेल तर ते उत्पन्न गृहीत धरता येऊ शकतं असं कोर्टानं निरीक्षण नोंदवलंय. खरे सागर, जोरदार युक्तिवाद हा दोन्ही पक्षांच्या वतीने सुरू आहेत आणि यात आपण जर एक विचार जर केला तर खास करून जी शेती आहे जिचं खरं तर 1 लाख रुपये उत्पन्न होतं आणि त्या उत्पन्नावरच की ही शेती तुमची नाहीत का, याच्यातून मिळणारं उत्पन्न हे तुमचं नाहीत का, असं कोर्ट जो आहे तो सवाल हे करते आणि यावर संपूर्ण युक्तिवाद असेल यावरच बाजू ही मांडली जाते. जसं आपण सांगत आहोत की जे त्या वकीलपत्रामध्ये देखील हे नमूद आहेत त्यानुसार ही शेती 25 एकरची ही शेती आहेत आणि ती माणिकराव कोकाटे यांच्या वडिलांची होती. माणिकराव कोकाटे यांचे वडील शिवाजीराव कोकाटे यांना 4 मुलं ही होती आणि यातून जे उत्पन्न निघत होतं, जे उत्पादन हे निघत होतं, जे पीक निघत होतं ते पीक जे आहेत ते साखर कारखान्यावर देखील पाठवलं जात होतं. त्यामुळे एकंदरीतच याच उत्पन्नाबाबत कोर्ट जे आहेत ते विचारणा हे करत आहे. दरम्यान माणिकराव कोकाटे यांची आर्थिक परिस्थिती असेल किंवा आर्थिक उत्पन्न असेल ते आर्थिक दुर्लभ होते का, असे अनेक प्रश्न खरं तर उपस्थित होत आहे. तर माणिकराव कोकाटे यांची आपण आजपर्यंतची राजकीय कारकीर्द जर बघितली तर एकंदरीतच 1992 साली माणिकराव कोकाटे हे जिल्हा परिषदेचे सदस्य होते. 1993 ते 1996 सालीपर्यंत पंचायत समिती सभापती होते आणि हा जो काही गुन्हा घडलेला आहे तो 1989 ते 1994 साली हा गुन्हा घडलेला आहे. म्हणजेच त्या काळी 1991 साली ते युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते, 1992 साली जिल्हा परिषद सदस्य होते आणि पंचायत समिती सभापती देखील होते. म्हणजे एकीकडे हे पद देखील भूषत होते तर दुसरीकडे आर्थिक दुर्लभ आहेत, उत्पन्न आमचं तेवढं नाहीत असं देखील कोकाटे यांच्याकडून दाखवलं जात होतं. त्यामुळे याच संपूर्ण प्रकरणावरती आता युक्तिवाद देखील सुरू आहेत. याबाबत आपण जर बघितलं तर माणिकराव कोकाटे यांच्या आजच्या या निकालावर संपूर्ण त्यांचं पुढचं जे राजकीय भवितव्य ते अवलंबून असणार आहेत. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा देखील खरं तर राज्यपालांकडून मंजूर हा करण्यात आलेला आहे. पुढे आता त्यांच्या आमदारकीवर देखील टांगती तलवार ही खरं तर कायम आहेत आणि यात आजचा हे जे युक्तिवाद हा सुरू आहेत, आज जी काही सुनावणी सुरू आहेत यामध्ये काय घडामोडी घडतायत हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. नक्कीच प्रांजल, दरम्यान माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांनी नेमका काय युक्तिवाद केला ते देखील आपण पाहणार आहोत. माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांनी त्यांच्या जुन्या अर्जासाठी केलेल्या अर्जाची प्रत कोर्टात दाखवलेली आहे आणि जोरदार युक्तिवाद त्यांनी केलेला आहे. तसंच वकिलांनी कोकाटेंच्या आर्थिक परिस्थितीचे जुने आणि नवे संदर्भ देखील यावेळी दिलेले आहेत. माणिकराव हे पात्र असल्यामुळेच त्यांना घर मिळालं असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केलेला आहे. माणिकराव कोकाटे यांनी घर घेतल्यानंतर त्यांची मिळकत वाढल्यास घर परत करण्याचा कोणताही नियम नाही. याशिवाय आर्थिक परिस्थिती बदलत असते, घर मिळाल्याची तारीख आणि नंतरची परिस्थिती दोन्ही वेगळ्या बाबी आहेत असा युक्तिवाद कोकाटेंच्या वकिलांनी केलेला आहे. माणिकराव कोकाटे यांनी 1989 साली घरासाठी अर्ज केला होता, तेव्हा त्यांना महिन्याला 2500 रुपये मिळकत होती.
1993-94 साली त्यांची मिळकत वाढली. कोकाटेंच्या मिळकतीबाबत सत्र न्यायालयाच्या निकालामध्ये स्पष्टता नाही. अर्ज करताना मिळकत 35,000पेक्षा कमी होती हे सिद्ध करण्यासाठी जबाबदारी सरकारी पक्षाची आहे. तसंच वार्षिक उत्पन्न 1989 ते 94 पर्यंत ग्राह्य धरण्याबाबत उल्लेख नाही असा युक्तिवाद देखील कोकाटेंच्या वकिलांनी केलेला आहे. तर सरकारी पक्षाचा युक्तिवाद नेमका काय आहे तो देखील आपण पाहणार आहोत. वार्षिक उत्पन्नाबाबत वर्तवण्यात आलेल्या अंदाजावर सरकारी वकिलांकडून आक्षेप घेण्यात आलेला आहे. माणिकराव कोकाटे यांच्या विरोधामध्ये 2 ते 3 हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. माणिकराव कोकाटे यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट देखील जारी करण्यात आलंय, पण कोकाटे सरेंडर झालेले नाहीत असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलाय. माणिकराव कोकाटे यांच्या विरोधामध्ये दाखल करण्यात आलेल्या हस्तक्षेप याचिकेमध्ये कोकाटेंनी बनावट रेशन कार्ड तयार केल्याचा आरोप देखील करण्यात आलेला आहे आणि त्यावर कोकाटेंचे वकील रवींद्र कदम यांनी स्पष्टीकरण दिलंय. स्वतःच्याच सहीची कुणी बनावट सही करेल का किंवा सही कशी करेल असा सवाल रवींद्र कदम यांनी विचारलेला आहे. त्यामुळे जोरदार युक्तिवाद सध्या आपण पाहतो आहोत. कोकाटेंच्या आर्थिक उत्पन्नाचे जुने संदर्भ देखील तपासले जात आहेत. 1989 मध्ये ज्यावेळेस ही सदनिका कोकाटे यांना लागली किंवा ती त्यांना मिळाली त्यावेळी त्यांचं उत्पन्न हे 2500 रुपये महिना इतकं होतं आणि ज्यावेळी ही सदनिका त्यांच्या ताब्यात आली त्यावेळेस त्यांचं आर्थिक उत्पन्न बदललेलं होतं असा युक्तिवाद कोकाटेंच्या वकिलांकडून केला जातोय. त्यामुळे जोरदार युक्तिवाद सध्या कोर्टामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि सरकारी वकिलांनी आता पुढची तारीख मागितलेली आहे. शिक्षेला स्थगितीसाठी केलेल्या याचिकेमध्ये युक्तिवाद करण्यासाठी वेळ हवाय असं सरकारी वकील देशमुख यांनी म्हटलेलं आहे. मात्र कोर्टानं पुढची तारीख न मागता आजच युक्तिवाद करा हे स्पष्ट केलेलं आहे. आताची मोठी बातमी आपण पाहतो आहोत. माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेवर कोर्ट आजच निर्णय देणार आहे. आताची मोठी बातमी हीच आहे की माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात आता पुढील तारीख देण्यास कोर्टानं नकार दिलेला आहे आणि माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेवर कोर्ट आजच निर्णय देणार आहे. महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत. सरकारी वकिलांनी पुढची तारीख मागितलेली आहे. शिक्षेला स्थगितीसाठी केलेल्या याचिकेमध्ये युक्तिवाद करण्यासाठी वेळ हवाय असं सरकारी वकिलांनी म्हटलेलं आहे. मात्र कोर्टानं पुढील तारीख न मागता आजच युक्तिवाद करा असं स्पष्ट केलेलं आहे माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेवर. त्यामुळे कोर्ट आजच निर्णय देणार असं आता स्पष्ट होत आहे. पुन्हा एकदा जाणार आहोत प्रांजल यांच्याकडे. प्रांजल, माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात याचिकेवर कोर्ट आजच निर्णय देण्याची शक्यता आहे. खरं सागर खतं ही मोठी घडामोड म्हणावी लागणार आहेत, कारण सरकारी वकिलांनी पुढची तारीखही मागितलेली आहेत. युक्तिवाद करण्यासाठी आम्हाला वेळ हवा आहे असं सरकारी वकिलांनी बाजूही मांडलेली आहेत. मात्र कोर्टाने म्हटलं आहे की माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेवरती आजच निर्णय देणार असं देखील कोर्ट म्हणतंय. त्यामुळे आजच काय तो माणिकराव कोकाटे यांचा फैसला होणार आहे हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे. आता पुढे काय नक्की युक्तिवाद होतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मात्र एकंदरीतच हा युक्तिवाद सुरू झाल्यापासून, सुनावणीला सुरुवाती झाल्यापासून आपण जर बघितलं तर माणिकराव कोकाटे आर्थिक उत्पन्न म्हणजे जे सदनिका बळकवल्याचे संपूर्ण प्रकरण आहेत, कॉलेज रोड परिसरातील निर्माण व्ह्यू हाईट्समधील 3, 4, 5, 6 नंबरचे 4 फ्लॅट्स आहेत. या 4 सदनिका ज्या आहेत ते बळकावल्याचा आरोप आहेत. एकूण सुरुवातीला यामध्ये 4 आरोपी होते. माणिकराव कोकाटे, त्यांचे बंधू विजय कोकाटे, त्यानंतर गोवर्धने म्हणून एक आरोपी होते आणि चौथे एक आरोपी देखील होते. या 4 जणांमध्ये दोघांना निर्दोष मुक्तता ही करण्यात आलेली होती. तर माणिकराव कोकाटे आणि विजय कोकाटे यांच्या विरोधात खरं तर ही संपूर्ण प्रकरण जे आहेत ते सध्या पूर्णतः सुरू आहेत. या दोघांनी विरोधात अटक वॉरंट हे निघालेलं आहेत. अटक वॉरंट निघाल्यानंतर माणिकराव कोकाटेंना अटक होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. त्यात आज उच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी होते आणि या सुनावणीमध्ये आपण बघितलं तर जोरदार युक्तिवाद खरं तर दोन्ही पक्षांकडून करण्यात हे आलेला आहे आणि आजच हा खरं तर निर्णय होणार आहे असं न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे एकंदरीत आता पुढच्या काही क्षणांमध्येच माणिकराव कोकाटेंचं राजकीय भवितव्य हे ठरणार आहेत असं म्हणता येईल. सागर, नक्कीच प्रांजल, त्यामुळे आता कोर्टानं आजच याचिकेवर कोर्ट निर्णय देण्याची शक्यता आहे. महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत. माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातल्या सुनावणीची पुढची तारीख देण्यात यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केलेली आहे. मात्र ही मागणी आता कोर्टाने नाकारलेली आहे. सरकारी वकिलांनी पुढची तारीख मागितली आहे, मात्र कोर्टाने पुढील तारीख देण्यास नकार दिला. त्यामुळे कोर्टानं आजच काय तो युक्तिवाद करा असं स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेवर कोर्ट आजच निर्णय देणार हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे कोर्ट नेमका काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. दरम्यान दोन्ही बाजूचा जोरदार युक्तिवाद सध्या सुरू आहे. कोर्टामध्ये रवींद्र कदम त्याचबरोबर अनिकेत हे देखील आपली बाजू मांडत आहेत आणि आता कोर्ट नेमका काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दुसरीकडे मात्र माणिकराव कोकाटे यांच्यावर लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. अँजिओप्लास्टी त्यांच्यावर झालेली आहे. त्यामुळे एकीकडे माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयामध्ये जोरदार युक्तिवाद सुरू आहे, तर दुसरीकडे माणिकराव कोकाटे हे सध्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी देखील झाल्याची माहिती आता समोर येते आहे. कोर्टामध्ये आजच काय तो युक्तिवाद करा असं कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे या संदर्भातला निर्णय आजच येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रांजल यांच्याकडे पुन्हा जाणार आहोत. प्रांजल, कोकाटे यावर आता नेमका कोर्ट काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं असलं तरी दुसरीकडे मात्र त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार असली तरी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी झाल्याची माहिती मिळते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच पोलीस पुढील काय ती कारवाई करू शकणार आहेत. खरं सागर, एक न्यायालयातून एक घडामोड समोर येते. कोर्टाने सरकारी वकिलांना स्पष्ट विचारले आहेत की या याचिकेवर तुमचा विरोध आहेत का. त्यावरती कोर्टाच्या प्रश्नावर सरकारी वकिलांनी हो, शिक्षेच्या स्थगितीच्या मागणीला आमचा विरोध आहे असं म्हटलेलं आहे. त्यामुळे आज खरं तर आता पुढील काही क्षणांमध्येच हा निर्णय देखील होणार आहे. माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जर स्थगिती मिळालेली नाही तर पुढे देखील नक्की काय होणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल. कारण जसं तू आत्ता म्हणालास तसं की माणिकराव कोकाटे यांच्यावरती सध्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. अँजिओग्राफीही करण्यात आलेली आहेत. पुढे आता मेडिकल बुलेटिन काय येतं आहे, डॉक्टरांकडून खरं तर काय स्पष्टीकरण दिलं जातं आहे, त्यांच्यावरती किती दिवस खरं तर उपचार सुरू राहणार आहेत, माणिकराव कोकाटे यांना खरं तर आता किती दिवस उपचाराची गरज आहे, अशा अनेक खरं तर पडताळणीही केली जाते. नाशिक पोलिसांचं पथक देखील आपण जर बघितलं तर काल रात्रीच मुंबईमध्ये दाखल झालेलं होतं. लीलावती रुग्णालयाच्या प्रशासनाशी देखील त्यांनी चर्चाही केलेली आहेत आणि त्यानुसार आता माणिकराव कोकाटे यांचं खरं तर पुढे नक्की काय होतं आहे, पोलिसांची पुढची पावलं काय असणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मात्र आपण जर बघितलं तर या आधीची जर काही उदाहरणं बघितली की किंवा जो कायदा खरं तर सांगतोय त्यानुसार जर एखाद्या आरोपीवरती रुग्णालयामध्ये जर उपचार सुरू असतील तर त्याला अटक ही खरं तर करता येत नाही. त्याला निगराणीखाली ठेवलं जातं, नजरकैदेत हे ठेवलं जातं. रुग्णालयामध्ये बंदोबस्त देखील तैनात हा केला जातो आणि त्याच्यावरती वॉच हा ठेवला जातो. त्यामुळे एकंदरीतच माणिकराव कोकाटे यांच्यावरती उपचार सुरू असल्यामुळे आता खरं तर आज स्थगिती मिळाली तर माणिकराव कोकाटे यांच्यासाठी मोठा दिलासा असणार आहे. मात्र जर स्थगिती मिळाली नाही तर पुढच्या घडामोडींकडे देखील तेवढंच लक्ष राहणार आहेत. नाशिक पोलिसांचं खरं तर पुढे काय ॲक्शन ते घेत आहेत हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरेल. यासोबतच डॉक्टरांकडून काय स्पष्टीकरण माणिकराव कोकाटेंच्या उपचाराबाबत दिलं जात आहेत हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरेल. सागर, नक्कीच. तर प्रांजल, अतिशय महत्त्वाची घडामोड. कोर्टानं सरकारी वकिलांना स्पष्टपणे विचारलं की याचिकेवर तुम्हाला विरोध आहे का. त्यावर हो, आम्हाला विरोध आहे आणि शिक्षेला जी स्थगिती मागितलेली आहे त्याला आमचा विरोध असल्याचं सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये नमूद केलेलं आहे. त्यामुळे आता कोर्ट नेमका काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. मात्र दरम्यान कोर्टानं आजच काय तो युक्तिवाद करा असं देखील बजावलेलं आहे. त्यामुळे आजच कोर्ट या संदर्भातला निर्णय देऊ शकतं. दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांच्यावर लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे का अशी विचारणा देखील आता कोर्टानं केलेली आहे. महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत. कोर्टानं सरकारी वकिलांना स्पष्टपणे विचारलंय की याचिकेला तुमचा विरोध आहे का. त्यावर सरकारी वकिलांनी हो, शिक्षेच्या स्थगितीच्या मागणीला आमचा विरोध आहे असं या युक्तिवादादरम्यान म्हटलेलं आहे. त्यानंतर आता माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे का अशी विचारणा देखील आता कोर्टानं केलेली आहे आणि या संदर्भात देखील सरकारी वकील आपली बाजू मांडणार आहेत. मात्र आताची महत्त्वाची बातमी ही आहे की कोर्ट काही सवाल इथं सरकारी वकिलांना विचारताना आपल्याला पाहायला मिळतं. यावर अनिकेत निकम यांनी हो, माणिकराव कोकाटे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे अशी माहिती कोर्टाला दिलेली आहे. ज्यावेळी माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला का अशी विचारणा कोर्टानं केली त्यावर आता अनिकेत निकम यांनी हो, माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिलेला आहे अशी माहिती कोर्टाला दिलेली आहे. ते किती वेळ आमदार राहिले असं विचारणा देखील आता कोर्टानं केलेली आहे. महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. सातत्यानं कोर्ट या ठिकाणी आता काही प्रश्न उपस्थित करत आहे आणि वकिलांकडून या प्रश्नांना उत्तरं दिली जात आहेत. माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय का अशी विचारणा कोर्टानं केलेली होती. त्यावर अनिकेत निकम यांनी कोर्टाला माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिल्याची माहिती दिलेली आहे. त्यानंतर ते किती वेळ आमदार राहिले आहेत अशी विचारणा देखील आता कोर्टानं वकिलांना केलेली आहे. महत्त्वाचा युक्तिवाद सध्या सुरू आहे. कोर्ट काही महत्त्वाचे मुद्दे इथं उपस्थित करत आहे आणि कोर्टानं काही प्रश्न देखील वकिलांना विचारलेले आहेत. सरकारी वकिलांना स्पष्टपणे विचारलं की याचिकेला तुमचा विरोध आहे का. त्यावर सरकारी वकिलांनी हो, शिक्षेच्या स्थगितीच्या मागणीला आमचा विरोध असल्याचं या ठिकाणी नमूद केलेलं आहे. या युक्तिवादामध्ये कोर्टानं काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. त्यामध्ये माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय का अशी विचारणा कोर्टानं केली. त्यावर अनिकेत निकम यांनी हो, माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिलाय अशी माहिती दिलेली आहे. दरम्यान न्यायमूर्ती लड्ढा यांच्याकडे माणिकराव कोकाटे यांचेच प्रकरण सुनावणीला पार पडणार आहे आणि त्यांच्याकडे असलेले बाकी प्रकरणं उद्या सुनावणीसाठी घेण्यात येणार आहेत. आज माणिकराव कोकाटे यांचीच सुनावणी फक्त होणार आहे. अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. त्यामुळे आज कुठल्याही वेळी किंवा कुठल्याही क्षणी माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातला निर्णय येऊ शकतो. कारण माणिकराव कोकाटे यांचीच सुनावणी आज पार पडणार आहे. न्यायमूर्ती लड्ढा यांच्यासमोर जी इतर प्रकरणं होती त्या संदर्भातली सुनावणी आता उद्या होणार आहे आणि माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातली सुनावणी आज न्यायमूर्ती लड्ढा
यांच्या समोर होणार आहे। प्रांजल, अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातली सुनावणी न्यायमूर्ती लड्ढा आज पार पाडणार आहेत आणि त्यांच्यासमोर जी इतर प्रकरणं होती ती त्यांनी पुढे ढकललेली आहेत। उद्या ही प्रकरणं ते हाताळणार आहेत, मात्र आज केवळ माणिकराव कोकाटे यांचं प्रकरणच न्यायमूर्ती लड्ढा हाताळतील। खरं सागर, आपण जर बघितलं तर माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याचा देखील विषय जो आहे तो कोर्टासमोर आलेला आहे। कोर्टाने खरं तर यावरती प्रश्न देखील विचारलेला आहेत आणि यावरती अनिकेत निकम यांनी देखील म्हटलं आहे की माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे। मुळातच राजीनाम्याची जी मागणी आहे ती विरोधकांकडून अगदी आक्रमकपणे केली जात होती। त्यानंतर सुरुवातीला माणिकराव कोकाटे यांचं क्रीडा खातं जे आहे ते खरं तर काढून घेण्यात आलं होतं, असं देखील राजकीय वर्तुळात चर्चा होती की मुख्यमंत्र्यांनी याबाबत शिफारसी केली होती आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता। दरम्यान अजित पवारांकडे माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा हा दिलेला होता आणि तो सुपूर्त केल्याचं देखील परवाच्या दिवशी रात्रीला खरं तर अजित पवारांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण हे देण्यात आलेलं होतं आणि आपण आज देखील बघितलं तर आज सकाळी देखील जी बातमी समोर आली आहे त्यानुसार माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा जो आहे तो राज्यपालांनी देखील खरं तर मंजूर हा केलेला होता आणि या ज्या काही घडामोडी घडलेल्या होत्या याबाबत न्यायालयामध्ये देखील विचारणाही करण्यात आलेली आहेत आणि माणिकराव कोकाटेंचे वकील अनिकेत निकम यांनी देखील त्याला दुजोरा देत माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिला आहेत आपल्या मंत्रिपदाचा असं म्हटलेलं आहे। त्यानंतर हे खरं तर माणिकराव कोकाटे हे किती वेळा आमदार राहिले आहेत अशी देखील विचारणा ही करण्यात आलेली आहेत। माणिकराव कोकाटे हे खरं तर आता 2004च्या निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं तर 5 वेळा आत्तापर्यंत माणिकराव कोकाटे हे खरं तर आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। सिन्नर हा त्यांचा मतदारसंघ आहेत आणि माणिकराव कोकाटे या सिन्नरमधूनच खरं तर ते आपलं मतदारसंघातूनच ते आजपर्यंत निवडून हे आलेले आहेत। पहिल्यांदाच खरं तर ते कृषी मंत्री देखील झालेले होते, मात्र हे कृषी मंत्रीपद देखील वादात सापडलं होतं। त्यानंतर त्यांना क्रीडा खातं हे देण्यात आलेलं आहे आणि आता आपण बघितलं तर या सर्व घडामोडींमुळे मध्ये रमीचा देखील आरोप हा झालेला होता, त्यांची विविध वादग्रस्त वक्तव्य देखील चर्चेत आलेली होती आणि आता त्यांना मंत्रिपद देखील आपलं गमवावं लागलेलं आहे। त्यामुळे आजचा हा जो काही निकाल खरं आज येऊ शकतोय त्या निकालावरतीच माणिकराव कोकाटेंचं पुढील सर्व राजकीय कारकीर्द जी आहे ती अवलंबून आहेत। आता आपण न्यायालयातील ह्या जर घडामोडी जर बघितल्या तर न्यायमूर्ती लड्ढा यांच्याकडे माणिकराव कोकाटे यांचं प्रकरण जे आहे त्याची सुनावणी जी आहे ती आजच पार पडणार आहेत। दुसरे कोणतेही प्रकरण जे आहे ते आज त्यांच्याकडे सुनावणीसाठी नाही आहेत। त्यामुळे एकंदरीतच आता जे पुढे घडामोडी घडत आहेत त्यानुसार माणिकराव कोकाटे म्हणजे आज काय पुढे सुनावणी होते, कसा युक्तिवाद हा पार पडतोय, माणिकराव कोकाटे यांना आज दिलासा मिळणार की नक्की काय होणार हे खरं तर आजच हे ठरणार आहे। दरम्यान दुसरीकडे आपण जरी बघितलं तर अजित पवार गटाची देखील एकीकडे बैठक ही चालू आहेत आणि कोकाटे यांचा राजीनामा महायुती सहमतीने झाला, सर्व कायदे अरब्यात करूनच निर्णय हा झालेला आहे असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे म्हणतायत। कोकाटे राजीनामा घेऊन 24 तास झाले नाही, त्यामुळे तत्काळ जागा भरण्याची भाषा योग्य नाही, पुढील निवडणुका आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत असं देखील सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे। पक्षाकडून आलेलं खरं तर माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतरचं पहिलंच हे स्पष्टीकरण आहे, त्यामुळे हे देखील राजकीयदृष्ट्या हे महत्त्वाचं आहे। दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांच्यावरती ही सुनावणी सुरू आहे, त्यामुळे या सुनावणीमध्ये नक्की काय घडतंय, काय बाजू ही माणिकराव कोकाटेंच्या वकिलांकडून मांडलीही जाते आणि त्यानुसार आज खरं तर माणिकराव कोकाटेंना स्टे मिळणार का, दिलासा मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। सागर, नक्कीच प्रांजल, कोकाटेंवर थोड्याच वेळात निर्णय येण्याची शक्यता आहे, कारण न्यायमूर्ती यांच्यासमोर केवळ हेच प्रकरण आता सुनावणीसाठी त्यांनी घेतलेलं आहे। बाकीची सर्व प्रकरणं त्यांनी उद्याची तारीख या प्रकरणाने दिलेली आहे। त्यामुळे कोकाटे किती काळ आमदार राहिलेले आहेत, कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे का, अशी विचारणा देखील आता कोर्टाने केलेली आहे। त्यामुळे न्यायमूर्तींकडून आता वकिलांना काही महत्त्वाचे प्रश्न विचारले जात आहेत। कोर्टाने सरकारी वकिलांना स्पष्टपणे विचारलं की याचिकेवर तुमचा विरोध आहे का, त्यावर कोर्टाच्या प्रश्नावर सरकारी वकिलांनी शिक्षेच्या स्थगितीच्या मागणीला आमचा विरोध असल्याचं स्पष्टपणे सांगितलेलं आहे। माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे का अशी विचारणा देखील कोर्टाने यावेळी केली आहे। त्यावेळी वकील अनिकेत निकम यांनी माणिकराव कोकाटे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे अशी माहिती कोर्टापुढे सादर केलेली आहे। दरम्यान किती वेळ आमदार राहिलेले आहेत अशी विचारणा देखील कोर्टाकडून करण्यात आली आहे। मात्र आताच प्रांजल यांनी दिलेल्या माहितीनुसार माणिकराव कोकाटे यांची ही 5वी टर्म आहे, 5व्या टर्ममध्ये ते मंत्री झालेले आहेत। कोकाटे यांनी 25 एकर जमीन असल्याचं नाकारलेलं नाही असं कोर्टाने म्हटलेलं आहे। इतकंच नाही तर या शेतीमध्ये जर ऊसाचं उत्पन्न घेतलं जात असेल तर ते उत्पन्न गृहीत धरावं लागेल असं देखील कोर्टानं या ठिकाणी नमूद केलं आहे। तुमच्याकडे खरंच कुठलीही जमीन नाही का असा प्रश्न विचारला असता 25 एकर जमीन ही माणिकराव कोकाटे यांची वडिलोपार्जित आहे असं सांगण्यात आलेलं आहे। महत्त्वाचा युक्तिवाद सध्या कोर्टात सुरू आहे। अटक वॉरंट जारी झालं, मात्र कोकाटे सरेंडर झाले नाहीत असं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी म्हटलेलं आहे आणि महत्त्वाचा युक्तिवाद सध्या दोन्ही बाजूंनी सुरू आहे। आजच युक्तिवाद पूर्ण करा असं देखील कोर्टाने नमूद केलेलं आहे।
कोकाटे रुग्णालयामध्ये असल्यामुळे त्यांना दिलासा मिळावा, सोमवार मंगळवारपर्यंत कोकाटेंना दिलासा देण्यात यावा असं माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांनी कोर्टाकडे विनंती केलेली आहे। मात्र आजच काय तो युक्तिवाद करा असं सरकारी वकिलांनी जेव्हा वेळ मागितली, आम्हाला पुढची तारीख मिळावी असं ज्यावेळी सरकारी वकिलांनी म्हटलं, त्यावेळी आजच काय तो युक्तिवाद करा असं देखील कोर्टाने म्हटलेलं आहे। आणि आज इतर सर्व प्रकरणं ही न्यायमूर्ती यांनी पुढे ढकललेली आहेत। उद्याची तारीख या बाकीच्या प्रकरणांना न्यायमूर्ती लड्ढा यांनी दिलेली आहेत आणि त्यामुळे आज न्यायमूर्ती लड्ढा यांच्याकडे फक्त माणिकराव कोकाटे यांचंच प्रकरण हे सुनावणीला घेण्यात आलेलं आहे। त्या संदर्भात त्यामुळे आजच माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातला निर्णय येऊ शकतो अशी माहिती आता मिळते। अटक वॉरंट जारी झालेलं आहे, मात्र तरी देखील ते सरेंडर झालेले नाहीत। पात्र असल्यामुळेच घर मिळालं होतं असं रवींद्र कदम यांनी म्हटलेलं आहे। आणि उच्च न्यायालयामध्ये सलग 1 तासापासून माणिकराव कोकाटे यांच्या याचिकांवर ही सुनावणी सध्या सुरू आहे। 1 तासापासून माणिकराव कोकाटे यांचे वकील त्याचबरोबर याचिकाकर्त्यांच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय। ही फसवणूक नव्हे असं देखील कोर्टामध्ये माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांनी म्हटलेलं आहे। कोकाटेंच्या वकिलांनी मेडिकल रिपोर्ट देखील कोर्टामध्ये सादर केलेला आहे। दुपारी 2 वाजता माणिकराव कोकाटे यांच्यावर अँजिओप्लास्टी देखील झाल्याची माहिती समोर येते। त्यामुळे सोमवार मंगळवारपर्यंत माणिकराव कोकाटे यांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी देखील आता वकिलांकडून करण्यात आली आहे। महत्त्वाचा युक्तिवाद आपण पाहतो आहोत। कोकाटेंची मुलगी देखील आता कोर्टरूममध्ये दाखल झालेली आहे। कोकाटेंच्या याचिकेसंदर्भात कोर्ट नेमका काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं असलं तरी सध्या राजकारण देखील तापलेलं आहे। कोकाटेंच्या वकिलांचा युक्तिवाद संपलेला आहे आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद, याचिकाकर्त्यांचा वकिलांचा युक्तिवाद सध्या सुरू आहे। कोकाटेंनी मंत्री असून गरिबांची घरं लाटली। ज्यावेळी घोटाळा झाला तेव्हा कोकाटे वकील होते, त्यांचे भाऊ देखील कंत्राटदार होते। कोकाटेंनी जे केलं याची त्यांना चांगली कल्पना होती असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी कोर्टामध्ये केलेला आहे। तर कोकाटेंनी मंत्री असून गरिबांची घरं लाटली असा जोरदार युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी कोर्टामध्ये केलेला आहे। त्यामुळे हा युक्तिवाद आपण पाहतो आहोत। काही प्रश्न देखील कोर्टाने या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत। कोर्टाने विचारलंय की याचिकेवर तुमचा विरोध आहे का? त्यावर सरकारी वकिलांनी शिक्षेच्या स्थगितीच्या मागणीला आमचा विरोध आहे असं देखील कोर्टामध्ये सांगितलंय। माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे का अशी विचारणा ज्यावेळी कोर्टाने केली त्यावेळी अनिकेत निकम यांनी कोर्टाला या संदर्भात माहिती दिलेली आहे। माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती अनिकेत निकम यांनी कोर्टाला दिली आहे। त्याचबरोबर ते किती काळ आमदार राहिलेले आहेत अशी विचारणा देखील यावेळी कोर्टाने केलेली आहे। तर जवळपास 5 टर्म हे माणिकराव कोकाटे आमदार म्हणून सध्या त्यांची ही 5वी टर्म आहे आणि 5व्या टर्ममध्ये त्यांना मंत्रिपद देखील मिळालेलं आहे आणि याच मंत्रिपदाचा राजीनामा आता त्यांना द्यावा लागलेला आहे। कोकाटेंनी 25 एकर जमीन असल्याचं कोर्टामध्ये नाकारलेलं नाही। तुमच्याकडे खरंच कुठली जमीन नाही का असा सवाल ज्यावेळी कोर्टानं विचारला त्यावेळेस माणिकराव कोकाटे यांच्याकडे वडिलोपार्जित 25 एकर जमीन असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। तर याचिकेला विरोध की नाही याबाबत सरकारी वकिलांचा गोंधळ पाहायला मिळतो। कोर्टामध्ये बाजू मांडताना सरकारी वकील म्हणतात की मला फक्त फॅक्ट कोर्टासमोर मांडण्यास सांगितलेलं आहे, तुमची नेमकी भूमिका काय आहे कोर्टानं पुन्हा पुन्हा विचारलं। त्यावर सरकारी वकिलांना थेटपणे कोर्टासमोर उत्तर देता येत नाही। अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। याचिकेला विरोध आहे की नाही याबाबत सरकारी वकिलांचा गोंधळ असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कोर्टामध्ये बाजू मांडताना सरकारी वकील म्हणतात की मला फक्त फॅक्ट कोर्टासमोर मांडण्यास सांगितलेलं आहे, तर तुमची नेमकी भूमिका काय आहे हे देखील कोर्टानं पुन्हा एकदा विचारलं। त्यावेळी सरकारी वकिलांना थेटपणे आपली भूमिका कोर्टासमोर सांगता आलेली नाही, उत्तर देता आलेले नाही। माणिकराव कोकाटे हे जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत, लोकांसाठी काम करतायत असं सरकारी वकिलांनी म्हटलंय। प्रांजल यांच्याकडे पुन्हा एकदा जाणार आहोत। प्रांजल, याचिकेला विरोध आहे की नाही असं जेव्हा सरकारी वकिलांना विचारलं त्यावेळी सरकारी वकिलांचा काहीसा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे आणि माणिकराव कोकाटे हे जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत, लोकांसाठी ते काम करतायत असं देखील सरकारी वकिलांनी म्हटलंय। सागर 1 तासाहून अधिक काळ झालेला आहे, लोटलेला आहेत आणि अजूनही युक्तिवाद सुरू आहेत। दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद केला जातोय। काही वेळापूर्वीच आपण बघितलं तर तुमचा या याचिकेला विरोध आहेत का असं देखील न्यायालयाने कोर्टाने प्रश्न जो आहे तो उपस्थित केलेला होता आणि आता देखील आपण जर बघितलं तर सरकारी वकिलांना खरं यावरती थेट काही बोलता येत नाहीये। ते देखील म्हणतायत की माणिकराव कोकाटे हे जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत, लोकांसाठी ते काम करतायत, आमचा या याचिकेला विरोध आहेत असं सरकारी वकील म्हणतायत। कुठेतरी त्यांच्या लोकप्रतिनिधी असताना ही जी फसवणूक
त्यांनी केलेले आहेत हे चुकीचं आहेत असं वारंवार सांगितलं जात आहेत। एव्हाना 2 दिवसापूर्वी जेव्हा नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावली होती त्यामध्ये खरं तर त्यांनी एक मत देखील नोंदवलं होतं आणि यामध्ये देखील त्यांनी आपलं निरीक्षण करतं मांडलेलं होतं। तेव्हा न्यायालयाने देखील म्हटलेलं होतं की माणिकराव कोकाटे हे खरं तर वकील आहेत, यासोबतच ते लोकप्रतिनिधी आहेत, मंत्री आहेत आणि असं असताना त्यांनी अशा प्रकारे सदनिका ज्या आहेत त्या बळकावलेल्या आहेत आणि हा एक गंभीर गुन्हा आहे। शासनाची त्यांनी फसवणूक केली आहे असं नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल देताना देखील म्हटलेलं होतं आणि आता देखील आपण जर बघितलं तर सरकारी वकिलांकडून देखील तीच बाजू ही मांडली जाते। माणिकराव कोकाटे यांनी खरं तर ज्यांना खरं तर गरज आहे, ज्या नागरिकांना गरज आहेत त्यांना ती सदनिका या मिळाल्या नाही आहेत आणि माणिकराव कोकाटे हे आर्थिक दुर्बल नसताना देखील त्यांनी अशा प्रकारे सदनिका ज्या आहेत त्या मिळवलेल्या आहेत, आपल्या नावावर त्यांनी केलेल्या आहेत असं सरकारी वकील हे बाजू मांडतायत। 1 तास होऊन गेलेला आहे, हा युक्तिवाद खरं तर सुरू आहेत। आता देखील आपण जर बघितलं तर विरोध खरं तर जोरदार आमचा या याचिकेला विरोध आहेत असं सरकारी वकिलांकडून सांगितलं जात आहे। तर माणिकराव कोकाटे यांच्या बाजूने देखील ते आर्थिक दुर्बल खरं तर त्या काळी होते, म्हणजे तेव्हाची परिस्थिती आपण जर बघितली तर तो काळ म्हणजे 30 वर्षांपूर्वीची सर्व परिस्थिती आहे। माणिकराव कोकाटे यांचं कुटुंब हे खरं तर मोठं होतं, त्यांची शेती जरी असली तरी मात्र ती 4 भावांच्या नावावरती ती शेती होती, त्यातून कोणतंही उत्पन्न त्यांना येत नव्हतं आणि अशी संपूर्ण बाजू जी आहे ती कोकाटेंच्या वकिलांकडून देखील मांडली जाते। आता हा युक्तिवाद खरं तर जोरदार सुरू आहेत, दोन्ही बाजूने युक्तिवाद केला जातोय। आता न्यायालयाने देखील इतर कोणतेही प्रकरण त्यांच्याकडे नाही आहेत आणि आत्ता ही सुनावणी होते, त्यामुळे एकंदरीत आपण बघितलं तर आताची मोठी घडामोड आहे सागर की कोर्ट जो आहे तो आता निकाल देत आहेत। एकीकडे आपण बघतोय की विरोध हा केला जातोय, त्यांचं मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे का असं देखील न्यायालयाने विचारणा केली होती। स्थगितीची मागणी जी आहे ती माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांकडून केली जात होती आणि आता आपण बघितलं तर कोर्ट जो आहे तो निकाल देतोय, त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना स्थगिती मिळणार का की पुढे काय होतं यावरती राजकीय भवितव्य जे आहे ते माणिकराव कोकाटे यांचं अवलंबून आहे। सागर, नक्कीच प्रांजल, तुम्ही आपल्यासोबत राहाच। अतिशय महत्त्वाची बातमी, काही क्षणामध्येच कोर्ट आता निकाल देणार आहे। निकाल कोर्ट देताना पाहायला मिळत आहे, याचिकेला विरोध आहे की नाही यावर सरकारी वकिलांचा काहीसा गोंधळ उडालेला पाहायला मिळाला। मात्र त्यानंतर आमचा या याचिकेला विरोध आहे असं सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये सांगितलंय। कोर्टामध्ये बाजू मांडताना सरकारी वकील म्हणतायत की मला फक्त फॅक्ट कोर्टासमोर मांडण्यास सांगितलेलं आहे, तुमची नेमकी भूमिका काय आहे कोर्टानं पुन्हा पुन्हा विचारलं। त्यावर आता सरकारी वकिलांना थेटपणे कोर्टासमोर उत्तर देता येईना अशी माहिती देखील मिळते। माणिकराव कोकाटे हे जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत, लोकांसाठी काम करतायत असं देखील सरकारी वकिलांनी म्हटलंय। या युक्तिवादाकडे आपलं लक्ष असण्याचे मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाची एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे आणि या बैठकीनंतर तटकरे यांनी माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात नेमकी काय भूमिका मांडलेली आहे ती आपण पाहूया। त्याच्यामुळे आमच्या महायुतीमध्ये या विषयावरती कुठे दुमत नव्हतं। शेवटी एक प्रक्रिया आहे, एक कायदेशीर प्रक्रिया, कायदेशीर निर्णय, त्या बाबतीमध्ये झालेले कायदा इतका कालावधी शिक्षेचा झाला तर काय होऊ शकतं हे देशभरामध्ये कायदा त्या ठिकाणी झालेला आहे। त्या संदर्भातली सगळी चर्चा ही योग्य पद्धतीने माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून समन्वयानेच त्या ठिकाणी होती। आज आता आपण जे म्हणतो त्याप्रमाणे शेवटी न्यायालयामध्ये युक्तिवाद सुरू आहे। न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत प्रतीक्षा करणं योग्य राहील। न्यायालयाचा निर्णय आल्याच्यानंतर त्या संदर्भात नंतरची पुढची चर्चा होईल। पण आज माणिकरावांचा राजीनामा पक्षाने पहिला स्वीकारला, पक्षाने तो माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे पाठवला, मुख्यमंत्री महोदयांनी तो राज्यपालांकडे पाठवला, त्यामुळे तो स्वीकृत झालेला आहे। दरम्यान कोर्टातील युक्तिवादाकडे आपलं लक्ष असणारच आहे, मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी।